महाराष्ट्रात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात सापडलाय। ठाणे शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याने अनेक हॉटेल्स अडचणीत आले आहे। हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार अशीच परिस्थिती जर कायम राहिली तर येत्या रविवारपर्यंत ठाण्यातील जवळपास 80% हॉटेल बंद होण्याची शक्यता आहे। यामुळे हजारो व्यावसायिक आणि त्यांच्यावरती अवलंबून असलेले कर्मचारी अडचणीत येतील अशी भीती देखील व्यक्त केली जात आहे। दरम्यान मार्च महिन्यात हॉटेल व्यवसायासाठी विविध परवान्यांचं नूतनीकरण करावं लागतं। मात्र सध्याच्या परिस्थितीत व्यवसायावरच गदा आल्याने परवाने नूतनीकरण करणं देखील कठीण होणार असल्याचं व्यावसायिकांनी म्हटलं आहे। सरकारने तातडीने गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा हॉटेल व्यावसायिकांना आंदोलन करावं लागेल असा इशारा देखील देण्यात आला आहे। असं काळाबाजार वगैरे सगळं करतात, त्यांच्या मिसमा कायदा लागू झाला, त्याचा किती इफेक्ट होईल? अजून कधी काळेबजार कुठे थांबलेच नाही हो। एवढं वर्ष महाराष्ट्रात येऊन 43 इयर्स झाले, काळेबजार चालूच असतात। त्याला कंट्रोल करायला पाहिजे गव्हर्नमेंट। कंट्रोल केले तर ठीक आहे, 1 महिना चालला रे, 25 दिवस तर चालले, हे काळेबजार बंद करू शकत नाही। असोसिएशननी लेखी तक्रार दिला आणि त्याला तयार आहे गव्हर्नमेंट, आहारवाल्यांनी दिलं ना गव्हर्नमेंट। आणि असोसिएशन आम्ही आता लेटर आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आम्ही देणार, 1-2 दिवसात भेटून देणार। आता काय ठाण्यात नाही, अख्खा महाराष्ट्रामध्ये गॅसची काळाबाजार चालू झालेला आहे। 1835 रुपयाचे सिलेंडर आता 4000-5000 मध्ये विकायला चालू केलेलं आहे आणि सिलेंडर भेटत पण नाही आहे। आता आमच्याकडे 20-30% आजपासून बंद होणारे हॉटेल आणि रविवार परत असंच चाललं तर सप्लाय नाही आलं तर गॅसची आम्ही 80% परत आपल्या बंद होऊन जाईल। पाईपलाईन गॅस आहे ते 20% चालू राहणार। कशा प्रकारे संपूर्ण गॅस तुटवडा असल्यामुळे हॉटेल परिणाम होणार आहे, किती बेरोजगार लोक होऊ शकतील हॉटेल? सर, आपले ठाण्यामध्ये कमीत कमी 1000 हॉटेल आहे आणि वडापाव गाडी ते पोळी भाजी केंद्र ते वेगळं आहे। मी नुसतं हॉटेलची बोलतो, 1000 हॉटेल आहे। 1000 हॉटेलला ॲव्हरेजमध्ये किती केलं तर 60 से 70 लोक काम करतात। म्हणजे तुम्हाला कमीत कमी 70,000 लोक तर ठाण्यामध्ये त्यांना जेवायला देणार कुठे? स्टाफला पण जेवण बनवू शकत नाही, असा परिस्थिती आहे। याच्यासाठी गव्हर्नमेंट काहीतरी उपयोग करायला पाहिजे। मार्च एंडिंग आम्हाला लायसन्स रिन्युअल करायला लागेल। हॉटेल 12 एप्रिल 3 लायसन्स रिन्युअल असतं। रिन्युअल असा हॉटेल बिझनेसच नाही केलं तर रिन्युअल कसं, पैसे कुठून भरणार आहे? कसंच परिस्थिती असलं तर आमची गॅसच नाही भेटलं तर स्टाफला पण जेवण नाही करू शकत, कारण काही हॉटेलमध्ये 50-100 स्टाफ असतं। ते लोक पण आता 1-2-3 दिवस थांबू शकतात त्यांना, आणि त्या पुढच्या असं कालात राहिलं तर ते लोक पण गावी निघून जातील, पुढे इथे कोण थांबणार नाही जेवण। असं स्टाफच नसलं तर पुढे सिलेंडर आले तरी त्यांना स्टाफ आणायला तरी नंतर वेळ लागेल। ते 1 महिना आम्हाला 2-4 महिन्याचं असं नंतर सिलेंडर भेटल्यानंतर सुद्धा परत त्रास होईल। असं सध्याचं आत्ताच्या आता काहीतरी पर्यायी व्यवस्था काढलाय गव्हर्नमेंटने, आम्हाला धंदा सुरू ठेवू शकतो।